मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीची यादी जाहीर झाल्यानंतर त्यानंतर आता खलबतं सुरू झालेली आहेत। यादी जाहीर झाल्यानंतर नंदनवन बंगल्यावर ही खलबतं सुरू झालेली आहेत। एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी सर्व दोन्ही पक्षांचे भाजपा आणि शिवसेनेचे नेते हे पोहोचलेले आहेत आणि खलबतं सुरू आहेत। यादी जाहीर झाल्यानंतर ही खलबतं सुरू आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्या सोबत जोडलेत। मनोज, कोणकोणते महत्त्वाचे नेते यावेळेस उपस्थित आहेत आणि कोणत्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरू आहे, खलबतं सुरू आहे? नक्कीच जगदीश, आपण बघितलं महानगरपालिकेची निवडणूक आता पुढच्या महिन्यात आहे आणि उद्या शेवटचा दिवस आहे मतदार नाव अर्ज भरण्याचा आणि त्यावरती आपण बघितलं ज्या 27 जागेंवरती या ठिकाणी चर्चा होते ती पहिली चर्चा आपण बघितलं आशिष शेलार यांच्या शासकीय निवासस्थानी झाली। त्या ठिकाणी आपण बघितलं उदय सामंत आणि आशिष शेलार, अमित साटम, प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर तसंच शिवसेनेचे अजून नेते या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये बैठक झाली। त्यांच्यामध्ये 3 ते 4 तास बैठक झाली आणि त्यानंतर सर्व नेते हे एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी नंदनवन या ठिकाणी गेलेत आणि त्या ठिकाणी त्या 27 जागांवरती चर्चा होत आणि त्यावरती आता 27 जागेवरती जो पेच निर्माण झाला तो या ठिकाणी सुट्ट आज रात्रीपर्यंत आणि पुन्हा उद्या, कारण की उद्या शेवटचा दिवस आहे, 3 वाजेपर्यंत या ठिकाणी अर्ज हा उमेदवारांना भरायचा आहे। त्यासाठी आता काय पेच सुटतो का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण की 27 जागा महत्त्वाच्या आहेत आणि त्या ठिकाणी कोणाला उमेदवारी दिली जाते, शिवसेनेला दिली जाते की भाजपला देते यावरती आता सर्व अवलंबून ठरले। त्यामुळे आपण या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू आणि त्यानंतर कुठेतरी हे सर्व नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील या ठिकाणी भेट घेऊन हा पूर्ण जो पेच आहे तो या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करतील। जगदीश, मात्र मनोज, काही ठिकाणी नाराजी सुद्धा दिसते आहे आणि या नाराज कार्यकर्ते पदाधिकारी यांची नाराजी दूर करण्यासाठी सुद्धा या बैठकीत काही खलबतं सुरू आहेत। नक्कीच जगदीश, आपण बघितलं तर एका जागेवरती मोठ्या संख्येने या ठिकाणी उमेदवार आपण या ठिकाणी उभे राहिलेले आहेत, पण या ठिकाणी कोणाला तिकीट भेटते त्यामुळे कोणाला तिकीट भेट नाही, त्यामुळे मोठ्या संख्येमध्ये नाराजीचं या ठिकाणी मोठ्या संख्येने नाराजी या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली आहे आणि अशीच त्यासाठी काय आता त्यांच्यासाठी करण्यात येईल त्यासाठी आमदारांना देखील या ठिकाणी जबाबदारी, जे नाराज कार्यकर्ते असतील त्यांना त्यांची मनधरणी करा आणि त्यांना कसं तरी जाऊन देऊ नका, कुठेतरी बंडखोरी रोखा, यासाठी देखील आमदारांना या ठिकाणी आपण टास्क देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आपण ही बैठक देखील महत्वाची आणि या बैठकीमध्ये जे नाराज असेल त्यांच्या संदर्भात काहीतरी महत्वाचे निर्णय देखील घेतले जातील आणि त्यानंतर त्यांच्यासाठी काहीतरी जबाबदारी या ठिकाणी दिली जाईल असं देखील या ठिकाणी समजलं जातं। त्यामुळे ही महत्वाची बैठक आणि या बैठकीमध्ये 227 पैकी 200 वॉर्डबाबत अद्यापही पूर्ण चर्चा झालेली आहे। फक्त जे 27 जागेंवरती या ठिकाणी जो पेच आहे तो देखील या काही क्षणामध्ये सुटून जाईल आणि त्यानंतर जो 27 जागेंवरती उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी एबी फॉर्म पण या ठिकाणी दिला जाईल। जगदीश, मनोज, तुम्ही या बैठकीवर लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल।